कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा काय ना, असं अचानक बोलून घेतलंस? ऑल ओके ना? काही प्रॉब्लेम तर नाही ना? आणि काय ऑफिसमध्ये बोलता नाही येणार म्हणजे? काम तसं आहे आकाश, मला काळजी वाटते। जॉईंट CEO झाल्यानंतर मी अखिलने केलेले सगळे कॉन्ट्रॅक्ट्स बघितले, सगळ्या डील्स बघितल्या, सगळं मेसी वाटतं। त्याने क्लायंट्सला खूप प्रॉमिसेस करून ठेवलेत, क्लायंट वाढावेत म्हणून खूप कमी बजेटमध्ये डील फायनल केलेत, आणि ह्याच्यामुळे आपल्या कंपनीचं नुकसान होऊ शकतं। मला सगळी गडबड वाटते। दादा तू आता आहेस ना यासोबत, मग सगळं ठीक होईल, मला खात्री आहे तू सगळं नीट हँडल करशील। हे सगळं ठीक आहे, पण मला वाटतं की तू प्लीज याच्यात लक्ष घाल। अशा वेळेत मी काही करणं योग्य नाही वाटणार, बस गैरसमज निर्माण होतील। एनिवे तू आता आहेस, काही असेल तर तू मला सांगशील, आणि हवं तर तुमची क्लायंटची मीटिंग झाली ना की नंतर मी त्यांशी बोलत जाईन। ते ठीक आहे, मला वाटलं की ह्या गोष्टी तुझ्याशी शेअर कराव्यात। गुड नाईट। गुड नाईट। काळजी करू नकोस। झालं बोलणं? एवढं काय बोलायचं होतं आकाश भाऊजींशी? आणि अखिल जेव्हापासून कंपनीचा CEO झालाय त्याने खूप चुकीचे निर्णय घेतले, त्यामुळे कंपनीचं नुकसान होऊ शकतं। मला हीच गोष्ट आकाशच्या कानावर घालायची होती। आणि मला काय वाटतं माहिती, काहीतरी झालं पाहिजे आणि आकाशने पुन्हा कंपनीचा CEO व्हायला हवा, म्हणजे त्याच्याकडे हे सगळं काम सोपवून ना मी माझं काम शांतपणे करेन। अहो काय बोलताय तुम्ही? ह्याला काय अर्थ आहे? आणि अहो तुम्ही CEO झालात ना तेव्हापासून मी सगळ्यांना सांगते की मी CEO ची बायको आहे, आणि तुम्ही युद्धाच्या पहिल्याच दिवशी मैदान सोडून पळताय। कळतंय का तुम्हाला? आम्ही मैदान सोडून पळत नाहीये, म्हणजे हे जे काही आहे ना हे आकाशने निर्माण केलेलं आहे, हे त्याचं त्याला मिळायला हवं। ते काही नाही, आकाश पुन्हा कंपनीचा CEO व्हायलाच पाहिजे। नाही, मी असं नाही होऊ देणार, कारण इतक्या वर्षानंतर तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी ही संधी मिळाली आहे। या संधीचं तुम्ही सोनं केलंच पाहिजे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।